अर्जुनी मोर तालुक्यातील ग्राम बोरी परिसरातील रेती घाटातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार दररोज तब्बल 50 ट्रॅक्टर ट्रॉली रेती भरून बेकायदेशीरपणे विक्री केली जाते. या धाडसी आणि उघडपणे सुरू असलेल्या अवैध धंद्याला स्थानिक प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा मूक किंवा थेट पाठिंबा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सतत होणाऱ्या या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान, नदीकाठांची धूप, भूजल स्तरात गंभीर घट, वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम अशा अनेक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. याशिवाय रेती माफियांच्या या बेकायदेशीर व्यवहारामुळे शासनाच्या महसुलाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी या प्रकाराची सखोल तपासणी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रेती माफियांच्या वाढत्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे. दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी रेती भरून नेणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाला विचारपूस केली असता त्याने धक्कादायक दावा केला. आमचे सर्व कर्मचारी बांधले आहेत. ट्रॅक्टर ड्रायव्हरने कर्मचारी बांधले म्हणजे नेमके कोण? हे कर्मचारी कोणाच्या अखत्यारीतील आहेत? ते कोणाकडून बांधले गेले आहेत? प्रशासनातील कोणत्या पातळीवरील व्यक्तींचा यात सहभाग आहे? हा मोठा आणि गंभीर प्रश्न आता सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे. या सर्व प्रकरणात प्रशासनाची पुढील कारवाई काय राहणार? अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली जातील? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.